नवनीत राणा, रवी राणा आणि बच्चू कडू यांचा संघर्ष अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे। लोकसभा निवडणुकीत बच्चू कडूंनी उमेदवार दिल्यानं राणांचा पराभव झाला। यानंतर अमरावतीमध्ये रवी राणा आणि बच्चू कडू पहिल्यांदाच आमने सामने आले तेव्हा काय घडलं ते पाहूया। अमरावती जिल्ह्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली। या बैठकीला आमदार बच्चू कडू, आमदार यशोमती ठाकूर, आमदार रवी राणा यांच्यासह पक्षाचे नेते आणि अधिकारी वर्ग उपस्थित होते। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिनले मिल ही पुन्हा सुरू करण्यासाठीची चर्चा सुरू झाली आणि आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात श्रेयवादावरून चांगलीच खडाजंगी झाली। पहिले पालकमंत्री आहे, फिनले मिलचा विषय घेतला, 20 मिनिटं दिले आणि निर्णय दिला अभिनंदन अभिनंदन त्यांचं अभिनंदन। प्रत्येक पालकमंत्री झाले, कोणी घेतलं नाही, त्यांनी निर्णय घेतला, त्यांनी मदत केली, त्यांनी मदत केली आणि त्यांनी मदत केली। कामगार लोक उपाशी होते, त्यांनी मदत केली। बाजूला म्हणजे शहर बघायला पाहिजे, बाजूला बसून की त्या ठिकाणी काय केलं तुम्ही। साठी 20 कोटी रुपये दिले, त्याबद्दल अभिनंदन। कामगारांना न्याय दिला, त्याबद्दल अभिनंदन। आणि याला पाणी भरलं म्हणून मी चाललो, पाणी भरलं तिकडे गावात निघालं। यानंतर बच्चू कडू यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांचा समाचार घेतला। स्वतःच्या मतदारसंघातल्या 2 मिल बंद आहे, विजय मिल बंद आहे आणि अमरावती गोर्स मिल पण बंद आहे स्पिनिंग। तिथल्या कामगार उपाशी मरतं बिचारे, ना त्यांना घर भेटलं, जागा भेटली। तिथं हे राणा परिवार कधी एक आमदार आणि एक खासदार असताना ते सुरू करू शकले नाही। आणि ज्या मिलवर आम्ही सातत्यानं प्रयत्न केला, इव्हन 50% पगार दिला जात होतं। मी राज्यमंत्री असताना हा प्रस्ताव आपण पाठवला, त्याला 2 वर्ष झाले आणि त्या काळात आपण 20 ते 23पर्यंत 100% पगार भेटत होता। नंतर खासदार असूनसुद्धा या भागातल्या कामगारांना केंद्र सरकारची हे मिल केंद्र सरकारची मिल आहे आणि केंद्र सरकारच्या मिलनं ह्या आमच्या नवनीत राणा खासदार असताना फक्त 50%च पगार देत होता। तेव्हा एक शब्द त्या लोकसभेमध्ये विचारला गेला नाही। एकूणच स्टेजवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते। त्यांच्या समोरच महायुतीतले घटक पक्षांचे नेते एकमेकांना भेटले आणि त्यामुळे इथून पुढच्या काळात अमरावतीमध्ये राणा विरुद्ध बच्चू कडू हा संघर्ष कोणत्या वळणावर जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकमत.